गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। चला तर आज आपण ग्रामसेवक तांत्रिक भाग याच्यात कृषी विद्यापीठे स्थापना कोठे आहे हे आपण सर्व बघणार आहोत। तसेच कृषीशी संबंधित उपकरणे आणि माहिती त्यांच्याबद्दल ते सुद्धा आपण बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। बघा, कृषी विद्यापीठ आणि त्याची स्थापना। महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे तर राहुरी येथे आहे, जे अहमदनगर जिल्ह्यात आहे। आणि त्याची स्थापना कधी झाली तर 1968 ला झाली। बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यात आहे। 1968 ला त्याची स्थापना झाली। नेक्स्ट कृषी विद्यापीठ बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे। बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि त्याची स्थापना 1969। लक्षात ठेवा 1969। नेक्स्ट बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहे, जे रत्नागिरी जिल्ह्यात आहे। 1972 ला त्याची स्थापना झाली आहे। नेक्स्ट आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी। बघा, मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे तर परभणीला आहे। त्याची स्थापना कधी झाली तर 1972। बघा, 1972 ला दोन कृषी विद्यापीठ आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे दापोलीला आहे रत्नागिरी जिल्ह्यात, आणि परभणी जे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे परभणी ते आहे 1972 ला। असे दोन कृषी विद्यापीठ हे 1972 ला आणि फर्स्ट कृषी विद्यापीठ 1968 ला आहे, महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जे अहमदनगरला आहे। ते पहिलं आहे महाराष्ट्रातलं। लक्षात ठेवा, महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठे आहेत। बघा, त्याची सविस्तर माहिती बघा। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर, त्याची स्थापना बघा कधी झाली 29 मार्च 1968 ला स्थापना झाली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर। कामकाज कधीपासून चालू झालं ऑक्टोबर 1969 पासून सुरू झाले या कृषी विद्यापीठाचं कामकाज। कार्यक्षेत्रातील जिल्हे कोणते आहेत त्याच्यात तर अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर ही त्याच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे आहेत। नेक्स्ट बघा, संशोधन क्षेत्र बघा त्यांचं कशावर संशोधन केले जाते। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे जे अहमदनगर येथे तर ऊस, ज्वारी आणि गहू या पिकांवर संशोधन इथे केले जाते। फुले यशोदा म्हणजेच SPV 1359 हे ज्वारीचे नवीन वाण तयार केले आहे इथेच। भाताच्या बघा कोणत्या जाती आहे तर इंद्रायणी, पावना व कुंडलिका या भाताच्या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केले आहे, म्हणजेच प्रकाशित केले आहे। ज्वारीची सुद्धा केलेली आहे। लक्षात ठेवा नाव फुले यशोदा। चला नेक्स्ट विद्यापीठ बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। बघा, अकोला येथे स्थापना कधी झाली तर 20 ऑक्टोबर 1969। लक्षात ठेवा तारीख 20 ऑक्टोबर 1969। कार्यक्षेत्रातील जिल्हे बघा अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा व गोंदिया पूर्ण विदर्भ साईड। तर संशोधन क्षेत्र बघा कापूस, गहू, डाळी, तेलबिया। बघा, कापसाच्या रंगीत कापसाच्या जाती सुद्धा शोधून काढलेल्या आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे गहू, डाळी, तेलबिया संशोधन सुद्धा केले जाते। चला नेक्स्ट कृषी विद्यापीठ बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जे जिल्हा रत्नागिरी येथे आहे। लक्षात ठेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आहे, जिल्हा रत्नागिरी आणि त्याची स्थापना कधी झाली तर 18 मे 1972। त्याला शॉर्ट नेम कोकण कृषी विद्यापीठ। नेक्स्ट बघा, 12 फेब्रुवारी 2001 रोजी नामकरण झाले। तर नामकरण कधी करण्यात आले त्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे तर 12 फेब्रुवारी 2001 रोजी। लक्षात ठेवा तारीख 12 फेब्रुवारी 2001।
1 रोजी नामकरण करून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. कार्यक्षेत्रातील जिल्हे बघा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आणि संशोधन कोणत्या कोणत्या पिकावर होते, तर फळे, खारभूमी, तांदूळ, तांदूळ म्हणजेच भात, मत्स्य व्यवसाय आणि नागली या पिकांवर येथे संशोधन केले जाते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे. भाताच्या जाती बघा कोणत्या कोणत्या शोधून काढले. कर्जत 184, कर्जत 14-7, रत्नागिरी 24 बघा, कर्जत 184, कर्जत 14-7, रत्नागिरी 24, रत्नागिरी 68, रत्नागिरी 73 आणि रत्नागिरी 711 ह्या भात पिकाच्या जाती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे संशोधित करण्यात आल्या किंवा शोधण्यात, म्हणजे त्यांनी त्यांचं प्रसिद्ध केलेलं वाहन आहे ते त्यांचं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं. स्थापना लक्षात ठेवा, नामकरणाची तारीख लक्षात ठेवा, कार्यक्षेत्रातील जिल्हे, संशोधन क्षेत्र आणि भाताच्या जाती आणि कशावर संशोधन करण्यात येते ते पण महत्त्वाचं आहे. आणि स्थापना आणि कोठे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा क्वेश्चन येतात. चला नेक्स्ट कृषी विद्यापीठ बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 4थ्या नंबरचं कृषी विद्यापीठ आहे. स्थापना बघा कधी झाली, तर 18 मे 1972 स्थापना झाली मराठवाडा कृषी विद्यापीठाची. आणि नामकरण काय करण्यात आलं याचं, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. मराठवाडा कृषी विद्यापीठ होतं त्याचं नाव, आता त्याचं नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असे करण्यात आले. तर स्थापना कधी झाली, 18 मे 1972. नेक्स्ट बघा, कार्यक्षेत्रातील जिल्हे बघा, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली. आणि संशोधन क्षेत्र तर बघा कोणत्या कोणत्या पिकावर संशोधन होते इथे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे. तर कापूस, ऊस, गहू, ज्वारी, तेलबिया, डाळी व रेशीम या पिकांवर येथे संशोधन केले जाते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात. चला नेक्स्ट टॉपिक बघा, महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणारे कृषी पुरस्कार. तर बघा कोणते कोणते कृषी पुरस्कार हे महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाते आणि त्याचे काय वैशिष्ट्य आहे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे कृषी क्षेत्रातील. बघा हा पुरस्कार कृषी क्षेत्रात दिला जातो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार. नेक्स्ट आहे वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, प्रगतिशील पुरस्कार म्हणून दिला जातो. नेक्स्ट आहे जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, हा पुरस्कार महिला शेतकऱ्यांना दिला जातो. लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे पुरस्कार. कृषी रत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे कृषी क्षेत्रातील, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार म्हणून दिला जातो. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार हा प्रगतिशील पुरस्कार म्हणून दिला जातो. आणि जिजामाता कृषी भूषण पुरस्कार हा महिला शेतकऱ्यांसाठी दिला जातो. नेक्स्ट बघा, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार हा पत्रकारांना दिला जातो. पत्रकारांसाठी कोणता पुरस्कार आहे, तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार हा पत्रकारांसाठी आहे. नेक्स्ट बघा, कृषीभूषण पुरस्कार हा सेंद्रिय शेतीसाठी दिला जातो. कृषीभूषण पुरस्कार बघा, कृषीभूषण पुरस्कार हा सेंद्रिय शेतीसाठी दिला जातो. वसंतराव शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सुद्धा दिला जातो. आणि उद्यान पंडित पुरस्कार हे सुद्धा शेतीशी संबंधित पुरस्कार आहे. नेक्स्ट बघा, कृषी संबंधी महत्त्वाचे उपकरणे व त्यांचा उपयोग. बघा उपकरणे आणि त्यांचा उपयोग बघूया. तर बघा क्रिस्कोग्राफ, तर त्याचा उपयोग काय आहे, वनस्पतीची वाढ मोजणे. बघा क्रिस्कोग्राफ वनस्पतीची वाढ मोजणे. क्रिस्कोग्राफ वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी वापरतात. रेनगेज हे उपकरण बघा पाऊस मोजण्यासाठी वापरतात. रेनगेज पाऊस मोजण्यासाठी. हिप्सोमीटर झाडांची उंची मोजण्यासाठी. हिप्सोमीटर झाडांची उंची मोजण्यासाठी.
ॲनिमोमीटर वाऱ्याची दिशा व गती मोजणे, ॲनिमोमीटर. लक्षात ठेवा याच्यावर क्वेश्चन येतात. महत्त्वाचे उपकरणे आणि उपयोग कृषीशी संबंधित. स्टायोमीटर काय आहे तर कापसाच्या धाग्यांची लांबी मोजतात स्टायोमीटर या उपकरणाने. चला नेक्स्ट बघा, पिझोमीटर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजणे. बघा पिझोमीटर आलेला क्वेश्चन आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिझोमीटर हे उपकरण वापरतात. करंट मीटर कशासाठी वापरतात तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी करंट मीटर हे उपकरण वापरतात. करंट मीटर पाण्याचा प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी. नेक्स्ट बघा, नॅनोमीटर कशासाठी असते. नॅनोमीटर हे उपकरण तर सूक्ष्मजीवाणू मोजण्यासाठी. नॅनोमीटर सूक्ष्मजीवाणू मोजते. हायग्रोमीटर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी. हायग्रोमीटर हवेतील आर्द्रता मोजणे. लॅनिन्हो इव्हॅपोमीटर तर बाष्पीभवन मोजण्यासाठी. लॅनिव्हॅपोमीटर. लायसीमीटर कशासाठी वापरतात तर पर्णोत्सर्जन मोजण्यासाठी. लायसीमीटर वापरतात पर्णोत्सर्जन मोजण्यासाठी. नेक्स्ट बघा, पिवनोमीटर तर कशासाठी वापरतात. पिवनोमीटर मृदेची कण घनता मोजण्यासाठी. बघा पिवनोमीटर मृदेची कण घनता मोजण्यासाठी. टेन्शिओमीटर तर टेन्शिओमीटर याने मातीतील ओलावा मोजतात. तर हे उपकरण मातीतील ओलावा मोजण्यासाठी वापरतात टेन्शिओमीटर. बघा लॅक्टोमीटर तर हे उपकरण कशासाठी वापरतात तर दुधाची घनता मोजण्यासाठी वापरतात लॅक्टोमीटर. लक्षात ठेवा लॅक्टोमीटर, टेन्शिओमीटर, मॅनोमीटर. मॅनोमीटरने काय मोजतात तर हवेचा दाब मोजतात. मॅनोमीटर या उपकरणाने हवेचा दाब मोजतात. नेक्स्ट बघा, पॅनइव्हॅपोमीटर बाष्पीभवन मोजण्यासाठी. पॅनइव्हॅपोमीटर बाष्पीभवन मोजणे. नॅनोमीटर सूक्ष्मजीवाणू मोजणे. बघा नॅनोमीटर सूक्ष्मजीवाणू मोजण्यासाठी नॅनोमीटर. पॅनइव्हॅपोमीटर बाष्पीभवन मोजणे. नेक्स्ट बघा, अल्टिमीटर उंची मोजण्यासाठी. बघा अल्टिमीटर हे उंची मोजण्यासाठी वापरतात. क्रिस्कोग्राफ हे वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी. क्रिस्कोग्राफ हे उपकरण वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी वापरतात. मॅनोमीटर हवेचा दाब मोजणे. हिप्सोमीटर झाडांची उंची मोजण्यासाठी. बघा हिप्सोमीटर झाडाची उंची मोजणे. आणि रेनगेज पाऊस मोजण्यासाठी. रेनगेज हे उपकरण पाऊस मोजण्यासाठी वापरतात. नेक्स्ट बघा, स्टायोमीटर हे उपकरण कशासाठी आहे तर कापसाच्या धाग्यांची लांबी मोजण्यासाठी. बघा स्टायोमीटर कापसाच्या धाग्यांची लांबी मोजण्यासाठी वापरतात स्टायोमीटर. बघा स्टायोमीटर कापसाच्या धाग्यांची लांबी मोजणे. डेंड्रोमीटर झाडांची उंची मोजणे. बघा डेंड्रोमीटर हे झाडांची उंची मोजण्यासाठी उपकरण आहे. करंट मीटर कशासाठी तर पाण्याचा प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी करंट मीटर हे उपकरण वापरतात. करंट मीटर. लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात तर दुधाची घनता मोजणे यासाठी लॅक्टोमीटर हे उपकरण वापरतात. पिकनोमीटर मृदेची कण घनता मोजणे. बघा पिकनोमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर मृदेची कण घनता मोजण्यासाठी. नेक्स्ट आहे कॅम्बेल स्टोक रेकॉर्डर हे कशासाठी आहे तर कॅम्बेल स्टोक रेकॉर्डर हे सूर्यप्रकाशाच्या कालावधी मोजण्यासाठी वापरतात. कॅम्बेल स्टोक रेकॉर्डर हे सूर्यप्रकाशाचा कालावधी मोजण्यासाठी. नेक्स्ट बघा पिझोमीटर हे भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी वापरतात. पिझोमीटर लक्षात ठेवा पिझोमीटर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजणे याच्यासाठी महत्त्वाचे उपकरण आहे. नेक्स्ट बघा ब्रिक्स. बघा ब्रिक्स स्कॅक्रोमीटर
किंवा हँड रिफ्रॅक्टोमीटर कशासाठी वापरतात? ब्रिक्स सॅक्रोमीटर किंवा हँड रिफ्रॅक्टोमीटर हे साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरतात. स्क्रू आगर व हार्पर पाईप हे कशासाठी आहे? तर मृदेची तपासणी किंवा नमुना घेण्यासाठी. स्क्रू आगर बघा, याच्यावर सुद्धा क्वेश्चन भरपूर वेळा आलेला आहे आणि याच्यावर क्वेश्चन येतातच. ग्रामसेवक, कृषीसेवक, विस्तार अधिकारी या एक्झाममध्ये, त्याच्यामुळे महत्त्वाचे आहे हे पॉईंट. स्क्रू आगर व हॉपर पाईप मृदेची तपासणी आणि नमुना घेण्यासाठी वापरतात. नेक्स्ट बघा, 90° व्ही नॉच, पार्शल फ्ल्यूम, ओरिफाईस, वेअर हे कशासाठी आहे उपकरणे? तर वाहते पाणी मोजण्यासाठी. बघा, वाहते पाणी मोजण्यासाठी कोणते उपकरणे आहेत? तर 90° व्ही नॉच, पार्शल फ्ल्यूम, ओरिफाईस आणि वेअर हे सर्व उपकरणे वाहते पाणी मोजण्यासाठी आहे. बघा, जिओफोन, तर जिओफोन कशासाठी आहे? कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी जिओफोन हे उपकरण वापरतात. तर कशासाठी वापरतात? कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी जिओफोन. लक्षात ठेवा ना. मॅग्नेटोमीटर हे कोणते उपकरण आहे? जे चुंबकीय भूगर्भातील पाण्याची पातळी मोजणे, चुंबकीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याची पातळी हे मोजते उपकरण मॅग्नेटोमीटर. प्लानिमीटर काय आहे? तर अनियमित आकाराच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजतात प्लॅनिमीटर याने. प्लॅनिमीटर लक्षात ठेवा, उपकरणे महत्त्वाचे आहे. चला नेक्स्ट बघा, कृषी क्रांती. बघा, थोडं यातच घेतलंय, एक नजर फिरून घ्या. धवल क्रांती, दुग्धोत्पादनात वाढ. बघा, धवल क्रांती, दुग्धोत्पादनात वाढ. हरित क्रांती, अन्नधान्योत्पादनात वाढ. हरित क्रांती, अन्नधान्योत्पादनात वाढ. धवल क्रांती, दुग्धोत्पादनात वाढ. नील क्रांती, मत्स्योत्पादनात वाढ. नील क्रांती, मत्स्योत्पादनात वाढ. श्वेत क्रांती, रेशीम उत्पादनात वाढ. बघा, श्वेत क्रांती, रेशीम उत्पादनात वाढ. नेक्स्ट बघा, लाल क्रांती, शेळी मेंढी उत्पादनात वाढ. बघा, लाल क्रांती, शेळी मेंढी उत्पादनात वाढ. गुलाबी क्रांती, झिंगे उत्पादनात वाढ. गुलाबी क्रांती, झिंगे उत्पादनात वाढ. पीत क्रांती, तेलबिया उत्पादनात वाढ. बघा, आणखी भरपूर साऱ्या हरित क्रांती आहेत आणि त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे, ते नक्की तुम्ही बघा. त्यात भुरी क्रांती, वेगवेगळ्या अशा नवीन पद्धतीच्या सर्व क्रांती आणि त्याची डिटेल माहिती अशी टाकलेली आहे. हे कृषी क्रांती म्हणून प्लेलिस्टला अवेलेबल आहे, नक्की वाचा. ग्रामसेवक प्लेलिस्टला 3 प्लेलिस्ट आहे ग्रामसेवकच्या, त्या नक्की 3 प्लेलिस्ट तुम्ही नक्की वाचा. एक क्वेश्चन पत्रिका आहे, एक तांत्रिक घटक आहे आणि एक ग्रामसेवक म्हणून असे लेक्चर त्याच्यावर सर्व अपलोड केलेले आहे. चला नेक्स्ट बघा. गुलाबी अथवा पिंक क्रांती कशाशी संबंधित आहे? कोळंबी उत्पादनात वाढ अथवा कांदा उत्पादनात वाढ. गुलाबी अथवा पिंक क्रांती, कोळंबी उत्पादनात वाढ किंवा कांदा उत्पादनात वाढ. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आहे अमृत क्रांती. करडी ग्रे क्रांती कशाशी संबंधित आहे? तर लोकर खते उत्पादनात वाढशी संबंधित आहे करडी ग्रे क्रांती. नेक्स्ट बघा, ब्राऊन क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मसाले उत्पादनाशी संबंधित आहे ब्राऊन क्रांती. रजत क्रांती किंवा सिल्वर क्रांती ही कशी संबंधित आहे? तर अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर लाल क्रांती ही मांस व टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे लाल क्रांती. बघा, लाल क्रांती मांस आणि टोमॅटो. रजत क्रांती म्हणजे सिल्वर क्रांती. बघा, रजत विचारू शकते किंवा सिल्वर, त्याला तेच म्हणतात, हे लक्षात ठेवा. रजत क्रांतीलाच सिल्वर क्रांती असे म्हणतात आणि ही क्रांती अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. ब्राऊन क्रांती जे मसाले उत्पादनाशी संबंधित आहे. राऊंड रिव्हॉल्युशन, तर बटाटा म्हणजेच राऊंड रिव्हॉल्युशन क्रांती म्हणजेच गोल क्रांती, ही बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, अन्नशृंखला क्रांती कशाशी संबंधित आहे?
अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनात वाढ. अन्न शृंखला क्रांती. बघा, अन्न शृंखला क्रांती. अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनात वाढ. अन्न शृंखला क्रांती. क्रांती. नेक्स्ट बघा, सदाहरित क्रांती कशाशी संबंधित आहे? सर्वसमावेशक कृषी उत्पादनात वाढ. त्याला सदाहरित क्रांती असे म्हणतात. सर्वसमावेशक कृषी उत्पादनात वाढ म्हणजे सदाहरित क्रांती. नेक्स्ट बघा, तपकिरी क्रांती. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? चर्मोत्पादन वाढ. बघा, चर्मोत्पादन वाढशी संबंधित आहे तपकिरी क्रांती. सोनेरी तंतू क्रांती कशी संबंधित आहे? तर ताग उत्पादनात वाढ याच्याशी संबंधित आहे सोनेरी क्रांती. सोनेरी तंतू क्रांती. तंतू क्रांती लक्षात ठेवा. सोनेरी तंतू क्रांती. ताग उत्पादनात वाढ. नेक्स्ट बघा, निळी क्रांती मत्स्योत्पादनात वाढ. इंद्रधनुष्य क्रांती शेती उत्पादन. इंद्रधनुष्य क्रांती कशी संबंधित आहे? शेती उत्पादनाशी संबंधित आहे. निळी क्रांती ही मत्स्योत्पादनात वाढ. सुवर्ण क्रांती फलोत्पादनात वाढ. मधुमक्षिका उत्पादन वाढ. सुवर्ण क्रांती लक्षात ठेवा. फलोत्पादन आणि मधुमक्षिका उत्पादनाशी संबंधित आहे सुवर्ण क्रांती. धवल क्रांती दूध उत्पादन. गुलाबी क्रांती झिंगे उत्पादन. बघा, धवल क्रांती दूध उत्पादनात वाढ. गुलाबी क्रांती ही झिंगे उत्पादनात वाढ. गुलाबी क्रांती झिंगे उत्पादनात वाढशी संबंधित आहे. श्वेत क्रांती रेशीम आणि कापूस उत्पादनात वाढ याच्याशी संबंधित. रेशीम आणि कापूस लक्षात ठेवा. रेशीम पण पांढरा असतो आणि कापूस सुद्धा पांढरा असतो, त्याला श्वेत क्रांती. पिवळी म्हणजे पीत क्रांती कशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनात वाढ. पिवळी अथवा पीत क्रांती तेलबिया उत्पादनात वाढ. भुरी क्रांती खत उत्पादनात वाढ. भुरी क्रांती लक्षात ठेवा. खत उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे? तर भुरी क्रांती आहे. लाल क्रांती कोणती आहे? तर शेळी मेंढी उत्पादनात वाढ ही लाल क्रांती आहे. तपकिरी क्रांती कोकोच्या उत्पादनात वाढ. बघा, तपकिरी क्रांती कोको उत्पादनात वाढ, त्यालाच तपकिरी क्रांती असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहे? कोण आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक? 1965 ते 1970. जागतिक हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन येतात. जागतिक हरित क्रांती जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? डॉक्टर MS स्वामीनाथन. बघा, जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. आणि महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहे? म्हणजेच प्रणेते वसंतराव नाईक. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील, भारतातील, जगातील कन्फ्यूज नका हो, वेगवेगळे आहेत. बघा, जगातील डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, भारतातील डॉक्टर MS स्वामीनाथन, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते अथवा जनक वसंतराव नाईक. आणि दुधाचा महापूर क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन हे काय? दुधाचा महापूर क्रांतीचे जनक आहे. नेक्स्ट बघा, बाकी विद्यापीठाची स्थापना विचारली आहे. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरा त्या जिल्ह्याचे व्यवस्थित वाचून चला. मुंबई विद्यापीठ 1857. पुणे विद्यापीठ 1925. SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथे 1950ला स्थापना झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आहे, 1963ला स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठ औरंगाबाद येथे आहे, 1958ला स्थापना झाली. कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे, 1983ला स्थापना झाली. सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे 2004ला स्थापना झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बघा जळगाव येथे आहे, 1989ला स्थापना झाली. आणि जिल्हा माहिती सुद्धा
टॉपिक टाकलेला आहे, सर्व जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भराल तो जिल्हा नीट वाचून जा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर येथे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर रायगड जिल्ह्यात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. स्थापना कधी झाली तर 1988ला झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. 1998ला त्याची स्थापना झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आहे. 1994ला स्थापना झाली. भारती विद्यापीठ पुणे अभिमत 1964 येथे स्थापना झाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे आहे. 1985ला स्थापना झाली. आणि पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आहे. बघा, पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ नागपूर 2000ला त्याची स्थापना झाली. चला तर बघूया. झालं आपलं हे लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला परत भेटूया.